तर मुळात सांगली हे जे शहर आहे किंवा जिल्हा याच्यामध्ये हिंदुत्वाची विचारधारा ही फार पूर्वीपासून आहे. म्हणजे आपण RSSचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये नागपूर आणि पुणेमध्ये जेवढं संघाचं काम आहे त्या पद्धतीची एक बांधणी ही सांगलीमध्ये आहे. आणि सांगलीमध्ये आपण पाहिलं असेल तर सांगलीचं पटवर्धन सरकार होतं, तर ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तत्कालीन परिस्थितीमध्ये या विचाराला सहकार्य करत होतं. म्हणजे सांगलीचं पटवर्धन सरकार असेल, मिरजेचं पटवर्धन सरकार असेल, तासगावचं पटवर्धन सरकार असेल, इकडे कुरुंदवाडचं सरकार असेल, तर या पद्धतीची पटवर्धन सरकार आहेत, या पद्धतीचे एक वातावरण पूर्वीपासून होतं. म्हणजे ह्याला खूप इतिहास पण मोठा आहे. त्यामुळे ही भूमी थोडी हिंदुत्वाला पोषक भूमिका अशा प्रकारे समजली जाते. त्यानंतर मग इथं संभाजीराव भिडेंसारखे आक्रमक नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सगळ्या प्रेरणेनं आणि त्यांच्या सगळा आदर्श घेऊन एक वेगळी संघटना शिवप्रतिष्ठानची उभा केली. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये धार्मिक दंगलीसुद्धा सांगलीला एक इतिहास आहे. म्हणजे आपण बघितलं तर सांगली असेल, मिरज असेल, ईश्वरपूर असेल, या ठिकाणी धार्मिक दंगलीचा इतिहाससुद्धा आपल्याला आहे. नमस्कार, मी हनुमान मोहिते .सोनेरा माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगलीमध्ये नुकताच एक सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला आणि याच्यामध्ये अशी घटना घडली की कुपवाडमध्ये फरीद शेख नावाच्या एका माथेपूर्वी इसमानं शेजारच्या वादातून एका महिलेचा खून केला आणि त्यानंतर त्याच्या पतीच्या डोक्यावर वार केला आणि त्यानंतर त्या पतीचं सुद्धा दुर्दैवी निधन झालं. पण हा एक मुस्लिमाचा विषय आणि हिंदूंचा विषय असा त्याला थोडा रंग दिला गेला आणि सकल हिंदू समाजाचा मोर्चा केला. पण आपण आज वेगळ्या गोष्टी चर्चा करणार आहोत की सकल हिंदू समाजाचा मोर्चा जेव्हा निघाला त्याच्यामध्ये काय नेमकं घडलं आणि काय त्याच्यामागचं आहे. तर मुळात सांगली हे जे शहर आहे किंवा जिल्हा याच्यामध्ये हिंदुत्वाची विचारधारा ही फार पूर्वीपासून आहे. म्हणजे आपण RSSचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये नागपूर आणि पुणेमध्ये जेवढं संघाचं काम आहे त्या पद्धतीची एक बांधणी ही सांगलीमध्ये आहे. आणि सांगलीमध्ये आपण पाहिलं असेल तर सांगलीचं पटवर्धन सरकार होतं, तर ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तत्कालीन परिस्थितीमध्ये या विचाराला सहकार्य करत होतं. म्हणजे सांगलीचं पटवर्धन सरकार असेल, मिरजेचं पटवर्धन सरकार असेल, तासगावचं पटवर्धन सरकार असेल, इकडे कुरुंदवाडचं सरकार असेल, तर या पद्धतीची पटवर्धन सरकार आहेत, या पद्धतीचे एक वातावरण पूर्वीपासून होतं. म्हणजे ह्याला खूप इतिहास पण मोठा आहे. त्यामुळे ही भूमी थोडी हिंदुत्वाला पोषक भूमिका अशा प्रकारे समजली जाते. त्यानंतर मग इथं संभाजीराव भिडेंसारखे आक्रमक नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सगळ्या प्रेरणेनं आणि त्यांच्या सगळा आदर्श घेऊन एक वेगळी संघटना शिवप्रतिष्ठानची उभा केली. त्यानंतर आता एक अलीकडच्या काळामध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची पण सांगलीमध्ये निर्मिती झालेली. पण हे हिंदुत्वाची पोषक भूमी ही सांगली आहे. त्यामुळं आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये धार्मिक दंगलीसुद्धा सांगलीला एक इतिहास आहे. म्हणजे आपण बघितलं तर सांगली असेल, मिरज असेल, ईश्वरपूर असेल, या ठिकाणी धार्मिक दंगलीचा इतिहाससुद्धा आपल्याला आहे. त्यामुळं धार्मिक पोलरायझेशन या ठिकाणी होतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुठल्या प्रकारचं पेट इथं घेतलं जातं. इथं हिंदू एकता आंदोलनाची स्थापनासुद्धा सांगलीत झालेली. म्हणजे पूर्वी मिरजेमध्ये अरबांच्या विरोधात आंदोलनसुद्धा सांगलीत व्हायची आणि हिंदू एकता आंदोलन त्यावेळेला प्रसिद्ध होतं, म्हणजे नारायण कदमांच्या नेतृत्वाखाली. तर त्यामुळं RSS असेल, हिंदू एकता आंदोलन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शिवप्रतिष्ठान संघटना असेल, तर या सांगलीमधून वाढल्या आणि राज्यभर पोचल्याचं कारण असं आहे की ही भूमी हिंदुत्वाला पोषक आहे. त्यामुळे इथं नेहमीच हिंदुत्वाचं राजकारण नेहमी केलं जातं. अर्थात ज्या वेळेला या खून जो झाला, आता हा ज्या वेळेला एका मुस्लिम समाजाच्या माणसानं हिंदूंच्या 2 खून केल्यानंतर त्याला अर्थातच धार्मिक रंग दिला गेला. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं तो जो इसम आरोपी होता, तर त्या आरोपीनं स्वतःच्या मुलाला सुद्धा खुनी हल्ला केलेला होता, स्वतःच्या पत्नीला सुद्धा डोक्यात मारहाण केलेली होती, मेहुण्याला मारहाण केली होती ती. आणि बऱ्यापैकी एकटा राहत होता, समाजातसुद्धा त्याच्याबद्दल राग होता आणि त्यानं त्या माथेविरुद्ध गोष्ट केली आणि मग त्याचा धार्मिक रंगसुद्धा झाला. पण आपण ज्या चर्चा करणार होतो की हिंदुत्वाचं नेतृत्व जे सांगलीमध्ये आहे, त्या नेतृत्वामध्ये चाललेला संघर्ष आणि त्या नेतृत्वामध्ये जे सध्या स्पर्धा आहे त्याच्याबद्दल करणार आहोत. आता ह्या बंदसाठी जी घोषणा केली ती आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आणि गोपीचंद पडळकर आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले या दोघांनी मिळून घोषणा केली. पण आपण पाहिलं तर सांगलीमध्ये मी आता तुम्हाला सांगितलं हिंदू एकता आंदोलन असेल, आता हिंदू एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे आहेत. शिवप्रतिष्ठानचा जो कार्यभाग आहे तो आता संभाजीराव भिडे गुरुजींच्या बरोबर हनुमंत पवार बघतात. त्यानंतर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आहेत, ते सुद्धा हिंदुत्ववादी आंदोलनामध्ये असतात. सुरेश खाडेंनी सुद्धा मिरज दंगलीमध्ये हिंदुत्वादी नेतृत्व केलेलं आहे. तर या सगळ्यांना वगळून गोपीचंद पडळकर यांनी इथं बंदची सांगलीमध्ये घोषणा केली.
अर्थात ही त्यांच्या मागं कोण होतं, तर त्याच्यामध्ये सांगलीचं RSSचा ग्रुप आहे. तो RSSच्या ग्रुपनं गोपीचंद पडळकर यांना प्रमोट करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर त्यांनी बोलवून या प्रकारची सूचना केली. पूर्वी अशा प्रकारच्या सूचना ते नितीन शिंदे यांना करत होते, पण आता ते गोपीचंद पडळकरांना करतात. कारण नेतृत्व ओबीसींच्या हाती पाहिजे असं RSSचं एक धोरण अंतर्गत आहे त्या पद्धतीनं. आणि मग ज्या वेळेला गोपीचंद पडळकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली, त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी महेश लांडगे त्यांचे जे आहेत ते पण हिंदुत्ववादी आहेत आणि संग्राम जगताप हे आहेत राष्ट्रवादीचे खरं आमदार फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे, पण ते आता अलीकडच्या काळात नव हिंदुत्ववादी झालेले आहेत. तर त्यांना बोलवलं आणि त्यांना बोलवल्यामुळं सुधीर गाडगीळ असतील, सुरेश खाडे असतील, नितीन शिंदे असतील किंवा शिवप्रतिष्ठान हनुमंत पवार असतील, यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली. त्यांचं म्हणणं आहे की हे नव हिंदुत्ववादी आहेत, इथले हिंदुत्ववादी आम्ही आहेत, आम्हाला केसेस झाल्या, आम्ही दंगलीमध्ये राहिलो, आम्ही इथले छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचे विचार वाढवले आणि इथली हिंदुत्वाची जी पताका आहे ती आम्ही चालवली आणि आता हे बाहेर येऊन आम्हाला हिंदुत्व शिकवतात. या प्रकारची एक वेगळी भावना या सगळ्यांच्या मध्ये झाली. त्यामुळं हे सगळे लोक या सकल हिंदू मोर्चामध्ये परवा जो निघाला त्याच्यामध्ये सहभागी झाले नाहीत. तर हिंदुत्वाचं नेतृत्व कोणी करायचं यामध्ये ह्या संघर्ष वेगळ्या प्रकारचा सुरू झालेला आहे. अर्थात नितीन शिंदेने सुद्धा तिथं त्यावेळेला ज्या वेळेला तिथं घर पाडायचं होतं तिथं घर पाडण्याची मागणी करून त्यांनी आंदोलन केलं. सातत्यानं ते लव जिहादचे प्रकरण उचलत असतात. हनुमंत पवार शिवप्रतिष्ठेचा ते सुद्धा आंदोलन करत असतात. सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे हे सुद्धा वेगळ्या प्रकारे आंदोलन करत असतात. पण अचानकपणे गोपीचंद पडळकर यांनी नेतृत्व केल्यामुळं हे सगळे जे पारंपरिक हिंदुत्ववादी आहेत, म्हणजे मिरजेला तिथं ओंकार शुक्ला असतील, शुल्क असतील, त्यानंतर तुमचे मकरंद देशपांडे असतील, तर हे सुद्धा वेगळ्या प्रकारचं ह्यांनी राजकारण केलेलं आहे. आणि मग हे सगळे बाजूला नेतृत्व पुढे गेल्यामुळे हा संघर्ष नव्यानं उभा राहतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि जो मोर्चा ठेवला तो सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी नेमका शक्तिपीठाचा मोर्चा होता त्या दिवशी ठेवला. त्यामुळं तो जयंत पाटलांना शह देण्यासाठी ठेवला गेला अशी चर्चा मग या हिंदुत्ववाद्यांमध्ये झाली की शक्तिपीठांचा शेतकऱ्यांचा मोर्चा जो जयंत पाटील असतील, विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील आणि राजू शेट्टी यांनी काढला, त्या दिवशी बंद करून नेमकं काय आपण साधलं असाही चर्चा त्यावेळेला झाली. आणि त्यावेळेला गोष्टी झाली ती चंद्रकांत पाटलांची की चंद्रकांत पाटलांचं त्या दिवशी वॉकॅथॉन होती, म्हणजे जलसंधारणाच्यासाठी तिने वॉकॅथॉन काढली सकाळी. त्यांना ती लवकर गुंडाळी लागली कारण हा बंदचा विषय होता. तर अचानकपणे त्याने गेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे नवहिंदुत्वातली जी स्पर्धा आहे ती स्पर्धा आपल्याला वाढताना दिसते. मुळात आता काही लोकांचं म्हणणं असं होतं की तीन मागण्या आपल्या होत्या की पहिली गोष्ट की त्या आरोपीला अटक करणं, त्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टावरची सूचना आपण चालवणं. त्यानंतर दुसरी मागणी होती की त्याचं घर पाडणे त्या सगळ्या इसमाचं आणि त्यानंतर त्या मुलांची जबाबदारी घेणं. अर्थात चंद्रकांतदादा पाटील यांनी या मुलांची जबाबदारी घेतलेली आहे. महापालिका प्रशासनाने तिथल्या स्थानिकांच्या रोषामुळे तिथलं घरसुद्धा त्या आरोपीचं पाडलेलं आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची सुद्धा आपण सुनावणी झालेली आहे आणि परवाच SP नी सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही त्याच्यावर चार्जशीट दाखल करतोय. अशा वेळेला मागणी काय होती या सगळ्यांची, तर त्या मागणीसाठी मोर्चा काढावा का नको असा प्रश्न होता. त्यामुळे तो नवहिंदुत्ववाद्यांचा आणि आपले इथले मूळचे हिंदुत्व हा संघर्ष सुरू आहे आणि हा सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वावरून ही स्पर्धा होते. त्यामुळं गोपीचंद पडळकर आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये आगामी काळात संघर्ष झाला किंवा हिंदुत्वाचं नेतृत्व कोणी करायचं याच्यावर जर खल झाला तर यात आश्चर्य वाटू नये.